सन्माननीय यशवंतजी दळवी साहेब, त्याचबरोबर धरमसिंग सर, आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली. जेव्हा पण मॅचच्या दिशेने वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर नंतर संघाच्या वतीने गोलंदाज सज्ज होताना या ठिकाणी पाहायला मिळेल संकेत दळवी. जरीमरी तिसगाव संघाच्या वतीने सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल. स्टार्टिंग एंडवर बॅट्समन अनिकेत आणि नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज ऋषभ. सामन्याला होती सुरुवात. सामना 4 षटकांचा याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपण याची नोंद आपण ठेवायची आहे. दुपारच्या वातावरण, सूर्याची लख लख किरण मैदानामध्ये अवतरलेली असताना या विश्वविधात्यांनी निर्माण केलेली चराचर सृष्टी आणि आपला विलोभनीय खेळ दाखवण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत. काटेकी टक्कर, एकाच जंगलातील 2 वाघांची झुंज या मैदानावर पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा. फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग, पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज आहेत अनिकेत. पहिला बॉल डिफेन्स करण्याचा प्रयत्न केलाय. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळेल. इज ऑफ द मार्क टीम. जरीमरी 2023 आणि 24च्या क्रिकेटच्या हंगामाचं मी तर म्हणेन तब्बल 150 दिवस जो व्यक्तिमत्व आपल्या आवाजाने क्रिकेट विश्वाला भुरळ पाडताना पाहायला मिळतो, ज्यांचा आवाज पहिल्या 3 मॅच मध्ये पाहायला मिळाला आणि ऐकायला मिळाला. सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर, आपले देखील मनपूर्वक आभार. स्पर्धा 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अखंड जगात पोहोचवली जाते, त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया लगेचच क्रिकेटच्या विलोभनीय, विश्वसनीय, अद्भुत, चमत्कारी आणि कर्तृत्वाने भरलेल्या या मॅच कडे. चांगली मॅच पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. इथे स्थान चेंज केला होता. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस देखील खुलला नाही आणि अंपायर तटस्थ असताना आशाळभूत नजरा होत्या ऑफिशियल कडे, परंतु ऑफिशियल सांगत असताना ये तो अच्छी गेंद है. यावेळेस मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक केले गोलंदाज संगीतनं देखील. स्थान चेंज आणि सातत्याने अनऑर्थोडॉक्स शॉट आणि बदललेल्या क्रिकेटमध्ये या प्रकारची चित्र तुम्हाला सातत्याने वारंवार पाहायला मिळतात. इथे देखील ऑन साइडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंग जर पाहिली आउट ऑफ द लेग स्टंप आणि अंपायर डिसिजन वाईड बॉल. एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. टीमची टोटल बिनबाद आतापर्यंत 2 धावा. जरीमरी तिसगाव सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल आहे. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आणि इथे एज लागली. त्यानंतर विकेट किपर सांगत असताना मोरेश्वर शिवतारने पकडलाय झेल. पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. जरीमरी तिसगाव संघाच्या वतीनं पत्त्यांचा बंगला बांधला देखील नाही. हवेची झुळूक मी तर म्हणेन तिसऱ्या बॉलवर लागली गेली. पहिल्या विकेटचं पतन. ऋषभ नाराज होऊन परतीच्या प्रवासाला. नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल, बॅट्समन सागर. गोलंदाजी मार्कून आपण पाहतोय संकेत. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. हा ट्रॅकरवर पूल कसं करायचं हिटमॅन रोहित शर्मा कडून शिकावं. आणि मैदानाच्या आतमध्ये जरीमरी तिसगाव संघाच्या वतीने येता क्षणाला बॅट्समन सागरच्या बॅटमधून तडाखा, षटकार. सागर गायकवाड, नाम तो सुना होगा, नाम नहीं तो ब्रँड है बॉस. येता क्षणाला त्याला देखील माहिती आहे की आपल्या संघाला धावांची नितांत गरज आहे आणि क्रिकेट म्हटलं तर धावांच्या बाबतीत रन्स ही तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आणि तेच काम बॅट्समन सागर गायकवाडने येता क्षणाला केलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, कमबॅक करण्याची क्षमता, या लेंथला पिकअप करण्याची क्षमता सागर गायकवाड यांच्याकडे देखील नव्हती आणि कमबॅक केले गोलंदाज संकेतनं देखील. एक तेरी तो एक हमारी. सातत्याने क्रिकेट म्हटलं ना मित्रांनो तो दोलाही मानता पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू फलंदाजांचा नसतो, काही चेंडू गोलंदाजांच्या पक्षातील देखील असतात आणि तो फेकलाय गोलंदाज संकेतनं. सुंदर वातावरणामध्ये चाललेली स्पर्धा, विलोभनीय स्पर्धा, यशस्वी नियोजनाच्या माध्यमातून चाललेली स्पर्धा आणि क्रिकेटची कलात्मकता, क्रिकेटचा क्लास आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. अंतिम आणि शेवटचा दिवस.
रिव्हर्स हँड पुल करण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळेस मात्र डॉट बॉल. एंड इज वेल ऑल इज वेल. पाहता पाहता पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. हलकी सुरुवात पाहायला मिळते, 9 धावा. क्रिकेट हा समजदारांचा खेळ असं म्हणतात ना मित्रांनो, आणि पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघाच्या वतीनं समजदारांचा खेळ पाहायला मिळाला. जितकी चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करणारी टीम जरीमरी तिसगाव संघानं धावसंख्या बनवली 1 गडी बाद, 9 धावा. पॉवर प्लेचं षटक आणि 2 धावा पेनल्टीच्या आपण या ठिकाणी ऍड करतो आहोत. टीमची टोटल धावफलकावर 11 धावा. 11 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. जरीमरी तिसगाव. येणारा काळ हा किती संघर्षाचा आहे पाहिलं जाईल, कारण येणाऱ्या काळामध्ये धावा किती बनतील हे देखील पाहणं या मॅच मध्ये खूप गरजेचं आहे. वारा पाहून पाठ फिरवणं, परिस्थितीनुसार वागणं, अंथरूण पाहून पाय पसरणं, किंबहुना स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं, हे काम क्रिकेटमध्ये वारंवार अनेक मैदानांवर अनेक खेळाडूंनी केलेलं आहे. म्हणून की काय, टेनिस बॉल क्रिकेट साता समुद्राच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलं आहे आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विद्यमान स्थितीमध्ये चाललेली स्पर्धा. इथे ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर गर्रकन आतल्या दिशेला वळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि इथे फेकलाय चांगला चेंडू. एक सिंगल मिळेल टीम तिसगाव या संघासाठी. हॅलो स्टेप आउट झाले होते, पाहू शकाल. कव्हरवरून बॉल निष्ठून झाला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 13 धावा. एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय बॅटिंग करणारी टीम जरीमरी तिसगाव या संघानं. सुरुवात शांत आणि समजदार पाहायला मिळते. ऑन साइडला फटका चांगला. शॉट ऑफ पुल करत असताना बॉल निघून गेलाय. डीप स्कोरले बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये होईना बॉल मोके पे लगा. सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उचलना मत, सागर किनारे रहूंगा तो कुछ तूफान बन जाऊंगा. खऱ्या अर्थानं दुसऱ्या क्रमांकावर येऊन अव्वल दर्जाची बॅटिंग करणारा बॅट्समन सागर गायकवाड आपल्या संघासाठी काय कॉन्ट्रीब्युशन देताना पाहायला मिळतोय. टीमची टोटल 6 ने पुढे सरकली. 1 गडी बाद, तब्बल आणि तब्बल 19 धावा. समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. टीम मध्ये फिल्डर आहेत, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने 20 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. काही क्षणापूर्वी पाहिला असेल तर बॅट्समन ऋषभ लवकरात लवकर बाद झाले आणि त्यानंतर संपूर्ण असणारी ही खांद्यावरची जबाबदारी यथायोग्य पार पडत असताना बॅट्समन सागर गायकवाड आपल्या संघासाठी मित्र म्हणे ट्रम्पका ठरलाय आणि ज्या जबाबदारीने बॅटिंग करतोय ना, क्रिकेट मधील सी फॉर कॉन्सन्ट्रेशन अँड आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी या खेळाडूने खऱ्या अर्थानं जागे केले आहे. लेग ब्रेक बॉल, क्या बात आहे. काय चेंडू फिरले जात आहेत. अलीकडचा काळ पाहिला तर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ना स्पिनर गोलंदाज तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतात. पण जितके चांगले फलंदाज तितके चांगले गोलंदाज अलीकडच्या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पाहायला मिळतात. त्यामधील उत्तम उदाहरण विद्यमान स्थितीमध्ये शुभम काय गोलंदाजी करतायत. एक षटकार खाल्लाय, त्यानंतर चांगले चेंडू फेकले जात आहेत. इथे ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा योग्यरित्या संपर्क होत नाहीये. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहेत, एक सिंगल तर मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 1 गडी बाद, 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 13 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाजी शुभम नावाच्या गोलंदाजानं. एकंदरीत 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीने आपण पाहू शकाल जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या 1 गडी बाद, आतापर्यंत 22 धावा.
तर 11.00च्या सरासरी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते बॅटिंग करणारी टीम जरीमरी तिसगाव या संघाची. यानंतर उर्वरित पहिल्या इनिंगचा उत्तरार्ध बाकी आहे. उर्वरित 12 बॉलमध्ये किती धावा बनल्या जातील हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे शांतता आणि त्यानंतर आक्रमकता, या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन ज्या ज्या संघानं जुळवलं ना तो संघ क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतामध्ये हॅलो पहिलं षटक संकेत यांचं राहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा, 2 धावा पेनल्टीच्या ऍड केल्या गेल्या. त्यानंतर शुभम दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा शुभमने खर्च केला. तिसऱ्या षटकाची जबाबदारी अक्षय नावाच्या गोलंदाजावर. इथे फुलटॉस स्वतःच्या कामगिरीवर नाराज, कारण म्हटलं जातं ना मित्रांनो क्रिकेटमधील फुलटॉस बॉल तुमच्यासाठी सगळ्यात मोठी ब्रेड अँड बटर बॉलची संधी आहे आणि ज्या ज्या वेळेला संधी दरवाजा ठोठवेल त्या प्रत्येक संधीचं तुम्हाला सोन्यामध्ये परावर्तन करणं हे तुमचं काम आहे. संधी गमावली बॅट्समन सागर गायकवाड स्वतःच्या कामगिरीवर या स्थितीला थोडासा नाराज असेल. इथे शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. बॉल निघून गेला मिड विकेटला. डीप मध्ये एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहतोय 1 गडी बाद 23 धावा. ऋषभ बाद झाल्यानंतर मी तर म्हणेन सागर गायकवाड आणि सोबतीचे फलंदाज अनिकेत या दोन्ही फलंदाजांनी जे काम केलंय ना ते आपल्या संघासाठी वर्णनीय क्षणांची साक्ष देणारं ठरेल यात तीळ मात्र शंका नाहीये. पण येणारा काळ कसा आहे हे या मॅच मध्ये मी तर म्हणेन पाहणं खूप गरजेचं आणि औत्सुक्याचं मजेशीर राहील, शंका नाहीये. शफल झाले होते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हा आदर्श आहे द टेनिस बॉल क्रिकेट जगताचा आदर्श कृष्णा लक्ष्मण सातपुते. पण म्हणतात ना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हे टेनिस बॉल क्रिकेट जगताने वारंवार पाहिलेलं आहे. इथे जमलं नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. विकेट किपर मोरेश्वर सुतार यांच्या हातामध्ये बॉल फेकला गोलंदाजाच्या हातामध्ये आणि घेतली धावचीच्या स्वरूपात 1 विकेट. आणखी एका विकेटचं पतन, फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज बॅट्समन तन्मय पाटील. परंतु या संपूर्ण मॅचची एक मार्किंग आहे, यस व्हाईट बॉल, ती म्हणजे सागर गायकवाड. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे तोपर्यंत तिसगाव संघाच्या धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीनचं बटन कधी दाबलं जाईल सांगता येणार नाही. कारण पहिल्या षटकामध्ये 11ची सुरुवात पाहायला मिळाली, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा बनवल्या. त्यानंतर तिसरं षटक अक्षय यांचं आतापर्यंत आपण पाहतोय. सागर गायकवाड फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक आणि बॉल निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर गायकवाडच्या बॅटमध्ये आलेला हा कडक षटकार. गायकवाडनं संघाला धावांची आवश्यकता असताना संघ संकटात अडकलेला असताना त्या संकटातून बाहेर कसं काढावं त्याची लाईफलाईन आहे आणि त्या लाईफलाईनचं नाव आहे सागर गायकवाड. चौकार आणि षटकार, रन मशीन मैदानाच्या आतमध्ये रंग उधळताना पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा बॅट उचलली होती परंतु परफेक्ट मिडल करू शकले नाहीये. 1 सिंगल तर मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही. थांबवलंय सागर गायकवाडनं स्वतःला, त्याला देखील माहित आहे सर सलामत तो पगडी 50. विकेटला अनन्य साधारण महत्व आहे आणि वाचवलेल्या विकेट्स येणाऱ्या कालावधीमध्ये आपला संघर्ष करतात आणि वाचवलेल्या विकेट्स आपल्या संघासाठी धावा बनवतात. म्हणून म्हणतात ना क्रिकेटमध्ये एवढं महत्व धावा नाही तेवढं महत्व, त्यापेक्षा द्विगुणित महत्व हे विकेट्सला वारंवार राहिलेलं आहे. हा ट्रॅकर बॉल वेग होता, दिशा दिली आणि बॉल ट्रॅव्हल होतोय पाहू शकाल. डीप स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 सिंगल तर मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा. नेक्स्ट मॅच टीम मांडा आणि टीम बल्ल्यानी दोन्ही संघाचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची नोंद आपण ठेवा आणि रिपोर्टिंग करायची आहे.
ज्या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित नसेल त्या संघाला 2 धावांची किंबहुना व्यवस्थापन समिती जेवढी पेनल्टी देईल त्या पेनल्टीला समोर जावं लागेल, याची नोंद आपण ठेवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टीम मांडा आणि टीम बल्ल्यानी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. प्रेक्षकाच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे जरीमरी तिसगाव विपक्ष नांदकर या 2 संघाच्या दरम्यान. 15 मिनिटांपूर्वीचा विचार केला तर 15 मिनिटांपूर्वी टीम नांदकर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंग करण्याचा पारंपरिक पद्धतीचा निर्णय घेतलाय आणि आतापर्यंत आपण पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 32 धावा. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि मी तर म्हणेन शेवटचे 6 चेंडू म्हणजे दोन्ही संघांसाठी खूप मोठी अग्नी परीक्षा आहे. क्रिकेटचं विश्व आहे, क्रिकेटचं भाव विश्व आहे, क्रिकेटची पंढरी आहे आणि क्रिकेटच्या पंढरीमध्ये तमाम क्रिकेट फक्त जणू काही चौकार आणि षटकारांच्या साह्यानं या शाम संध्या समयीला या संपूर्ण स्पर्धेची ट्रॉफी अर्थात एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 ची ट्रॉफी म्हणजे या संपूर्ण स्पर्धेचं विठ्ठलत्व आहे ते मिळवण्यासाठी साम दाम दंड आणि भेद या सगळ्या गोष्टी मॅच मध्ये वापरतील यात 3 मात्र शंका नाही आहे. एकंदरीत 15 मिनिटाचा खेळ संपला, शेवटच्या 5 मिनिटाचा खेळ शिल्लक. 6 चेंडू म्हणजे दोन्ही संघांसाठी सगळ्यात मोठी अग्निपरीक्षा आहे आणि एकदा का अग्निकुंडामध्ये उडी घेतली तर आम्ही देखील दाहकतेचा विचार करणार नाही. हे सांगणारे 22 योद्धे एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. पाहूया या 6 चेंडू मध्ये काय खेळ राहील. टीम जरीमरी तिसगाव संघ विपक्ष नांदकर या 2 संघाच्या दरम्यान रंगलेली ही सगळ्यात मोठी लढत. गोलंदाजी मार्कवर अनिकेत, शेवटच्या षटकाची जबाबदारी. पहिला बॉल इनसाइड एज, बालचे बॅट्समन पाहू शकाल एक सिंगल मिळाली. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर ग्लो आलाय आणि यायला हवा. गोलंदाजाने चांगल्या प्रकारे मेहनत मी तर म्हणेन पहिल्या षटकापासून केलेली आहे. भूमी 11 मांडा टीम वेलकम, आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि बी स्पोर्ट्स बल्ल्यानी सन्माननीय संजय शेट यादव साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. साहेब आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. आपलं येता क्षणाला सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये वाघाची शिकार बॅट्समन सागर गायकवाड याचा संघर्ष पहिल्या षटकापासून चालू होता तो झालाय बाद. हर्ष आनंद प्रतिस्पर्धी टीम जरीमरी तिसगाव संघाला. अनिकेत शेवटच्या षटकामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळतोय कारण घेतली विकेट सागर गायकवाड यांची. मी तर म्हणेन सागर गायकवाड यांना बाद करून जवळपास 10 ते 15 धावांचा फरक स्कोर बोर्डवर पडेल यात तिल मात्र शंका नाहीये. कारण ज्या वेळेला ऋषभ बाद झाले त्यानंतर सागर गायकवाड मैदानाच्या आतमध्ये आले. एकंदरीत 10 चेंडू खेळले, 23 धावांची वाजवी इनिंग, अनबिलिव्हेबल नॉक आणि तो देखील सागरला बॅट्समन सागर गायकवाड यांनी ते देखील बाद. आता सौरभ गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळतील. एका बाजूला पाहिलं तर तन्मय पाटील 2 चेंडू खेळले, 2 धावा त्यांनी देखील बनवलेल्या आहेत. प्रत्येक खेळाडूनं कॉन्ट्रीब्युशन दिलंय पण म्हणतात ना शॉर्ट क्रिकेट आहे. 24 बॉल आणि खेळण्यासाठी 11 खेळाडू असतील ना तर मात्र तुमचं अग्रेशन पहिल्या बॉल पासून या क्रिकेटमध्ये होणं महत्वाची गोष्ट आहे. अंतिम दिवस, शेवटचा दिवस आता निश्चिंतीने पावलं विसावा यासाठी केला अट्टा शेवटचा दिस गोड व्हावा. मित्रांनो वेळ नाही आपल्याकडे, 1:33 झाले, त्याची नोंद आपण ठेवा. आणि टीम तिसगाव आणि नांदकर दोन्ही संघाचे कॅप्टन वेळेकडे लक्ष द्या. वेळ महत्वाची गोष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला सगळं देऊ परंतु वेळ देणार नाहीयेत कारण संध्याकाळच्या वातावरणामध्ये सूर्य जसा दिसेल लख किरण असतील की नाही माहित नाही पण तुमच्यासाठी व्यवस्था ही वेळ वाचवणे. वेळ जगातील कोणत्याच अप्सरेसाठी थांबली नाही, आमच्या तुमच्यासाठी कोणासाठी थांबणार नाही. गोलंदाज सज्जेत अनिकेत इथे ऑन साइडला फटका दमदार बॅकच्या रडार मध्ये आहे आणि इथे बल्ला घुमा स्टेडियम झुमा. जरी सागर गायकवाड बाद झाले क्रिकेट मधील मनोवैज्ञानिक दबावाला आम्ही जुमानणार नाही. बॅट्समन सौरभ गायकवाडच्या बॅटमन आलेला हा उत्तुंग षटकार. बाद झाले सौरभ गायकवाड. व्हॉट अन अमेजिंग शॉट इट वॉज. काय फटका खेळलेत लेफ्ट हँड बॅट्समन आणि वारंवार क्रिकेटमध्ये आम्ही अनुभवलेला आहे
की डावखुरे आताच्या फलंदाजांना सातत्याने क्रिकेटच्या यशाचा आशीर्वाद लाभलेला आहे. आणि बॅट्समन सौरभ गायकवाड शपल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नाहीये. बॉल निघून गेलाय डाव्या स्टंपच्या पाठीमागून. विकेट किपर मोरेश्वर सुतार यांच्या हातामध्ये. वाईट बॉल, एक सिंगल मिळाली. कोणत्याही फलंदाजांना बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर सन्माननीय. संजयजी यादव साहेब येता क्षणाला त्यांचं एटीएम विदाउट पासवर्ड न खुलं झालंय. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच संजयजी यादव साहेब. ही प्रेरणा आहे आणि खेळाडूंसाठी आपण प्रेम देत आहात. संजयजी यादव साहेब आपलं मनपूर्वक आभार. खोलवर टप्प्याचा बॉल होता ऑन साइडला, फक्त आणि फक्त ढकलून दिला. एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा होतील का? आणि इथे 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. आणि या 2 धाब्यांच्या मदतीने बॅटिंग करणारी टीम टोटल बनलेली आहे. पण म्हणतात ना, किती धावा बनल्या म्हणजे तुम्ही जिंकाल आणि किती कमी बनल्या म्हणजे तुम्ही हाराल. क्रिकेटमध्ये कदापि सांगता येणं कठीण आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 3 षटकार, 3 विकेट्स, 3 चौकार. यासाठी सन्माननीय संजयजी जाधव साहेब यांच्याकडनं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला, ताकदीचा वापर, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे का? होता. बनलाय दर्शक आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन सौरभ गायकवाड इज ऑन अ फायर. सेकंड इन अ रो. षटकार. शेवटच्या षटकामध्ये धावा वसूल करण्याचा प्रयत्न बॅट्समन सौरभ गायकवाड यांचा राहतोय. आपण पाहू शकाल 3 चेंडू खेळले. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर षटकार ठोकला बॅट्समन सौरभ गायकवाड यांनी. वाटलं देखील नव्हतं सागर गायकवाड बाद झाल्यानंतर सौरभ गायकवाड लेफ्ट हँड बॅट्समन एक्सप्लोसिव्ह बॅटिंग वादळी इनिंग साकारताना पाहायला मिळतोय. याला म्हणतात क्रिकेट मधील टी फॉर टेम्परामेंट, देन टी फॉर टायमिंग जुळवला बॅट्समन सौरभ गायकवाडनं आणि तो देखील आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देताना पाहायला मिळतोय. म्हणून म्हणतात ना, एक मेरा होगा ना लाख तेरा होगा, ना तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा. काही चेंडू गोलंदाजाचे आणि काही चेंडू फलंदाजांचे. इथे देखील ताकदीचा वापर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे आणि शेवटचा बॉल फेकला डॉट. पाहता पाहता पहिली इनिंग कंप्लीट. पहिला डाव सावरला आणि पहिली इनिंग कंप्लीट होताना पाहू शकाल बॅटिंग करणारी टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 48 धावा. विजयासाठी टीम नानकर संघाला बनवायच्या 49 धावा. फायटिंग टोटल बनलेली आहे. तुर्तास वळूया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. हॅलो, या दोन्ही संघाचे कॅप्टन आपलं सहर्ष स्वागत आहे. एक आगळं वेगळं कॉइन या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहतोय. विनंती करेल संजय शेठ जाधव साहेब आपणास की आपण या मुख्य टॉस्का बॉक्स मध्ये यायचं आहे. भूमी 11 मांडा विपक्ष 20 स्पोर्ट्स बल्ल्यानी दोन्ही संघाचे कॅप्टन सहर्ष स्वागत. एका बाजूला आपण पाहतोय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 आणि एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स गुरवली पाडा. हे आगळं वेगळं पण या ठिकाणी पाहायला मिळतंय. गुरवली पाडा असा कॉल आणि इथे नाणेफेकीचा कौल जिंकला टीम भूमी 11 मांडा या संघानं. यादव साहेब आपणास विनंती, आपण मुख्य मंचावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. यस, भूमी 11 मांडा टीम नाणेफेकीचा कौल जिंकला. पहिल्यांदा आम्हाला निर्णय काढवायचा आहे. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खर तर यापूर्वी बल्ल्यानी संघाच्या विरोधात काही खेळ झालाय का आपला या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये? हो, झालाय. म्हणजे एकमेकांची बारकावे तुम्हाला माहिती आहेत. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खर तर भूमी 11 मांडा टेनिस बॉल क्रिकेट जगताला हा संघ आवर्जून माहिती आहे.
काय रणनीती येताना काय विचार केलाय, काय चर्चा केली, रात्री गप्पा झाल्या असतील कॅप्टन सोबत, म्हणजे आपण कॅप्टन खेळाडूंना काय तुम्ही प्रेरणा दिलेली आहे, कोणकोणते गोलंदाज ज्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवाल? गोलंदाज अशोक आहे, नाना आहे, फहीम आहे. निश्चित अशोकचा खेळ टेनिस बॉल क्रिकेट जगताना पाहिलेला आहे, चांगले चांगले गोलंदाज आहेत. यस, बल्ल्यानी टीम नाणेफेकीचा कौल गमावलाय आणि जर जिंकला असता तर काय निर्णय घेणार होतात? बॅटिंगच करणार. म्हणजे नाणेफेकीचा कौल जरी गमावलाय तरी तुमच्या वाट्याला बॅटिंग आलेली आहे, 4 षटका आहेत. काय वाटतंय या मैदानाचा विचार केला किती धावा म्हणल्या म्हणजे तुम्ही या मॅच मध्ये सेफ राहाल? आम्ही 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू, 50 झाले तर आम्ही सेफ राहू. निश्चित बेसिक खेळ आजच्या या स्पर्धेमधील शेवटच्या दिवसामध्ये दोन्ही संघाचा राहील, तीळ मात्र शंका नाही. चला, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल झालाय पुढील मॅचचा आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय भूमी 11 मांडा संघानं आणि घेतलाय फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंग करावी लागेल पुढील मॅच मध्ये 20 फोर्स बल्ल्यानी या संघाला, ती देखील मॅच चांगली राहील. तुर्तास वळूया आपण सेकंड इनिंग कडे, जिथे रंगले घमासन. आपण पाहतोय खूप चांगली मॅच नानकर विपक्ष तिसगाव या दोन संघाच्या दरम्यान. खर तर विद्यमान स्थितीमध्ये चाललेली मॅच आपण पाहतोय आणि बॅटिंग केली विदर्भाने तिसगाव संघानं तब्बल 48 धावांची इनिंग साकारलेली आहे. 49 धावांचं टार्गेट ठेवलं आहे टीम नानकर संघासमोर. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होताना पाहायला मिळेल. यस, आपण वळणार आहोत सेकंड इनिंग कडे. असं म्हणतात ना, अजून माझी आयुष्याची सकाळ बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा प्रकार बाकी आहे. पहिली इनिंग झालेली आहे, सेकंड इनिंग बाकी आहे. शर्यत अजून संपलेली नाही, कारण दुसरा डावाचा खेळ अजूनही बाकी आहे. मित्रांनो, पाहत राहा, ऐकत राहा, मनमुराद आनंद घेत राहा. आणि या आनंदाचं कारण आहे एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 क्रिकेटचा हा थरार. बॉल क्रिकेट बॉल अर्थात मोरेश्वर सुतार युट्यूबच्या माध्यमातून या खेळाडूला तुम्ही पाहिलं असेल. अनेक सारी मैदानं गाजवली, अनेक साऱ्या गोलंदाजांची झोप या बॅटरने उडवलेली आहे. म्हणून की काय, आपल्या स्वतःच्या क्रिकेटच्या भूतकाळातील सर्वोच्च खेळ करण्यासाठी टीम नांदकर संघाच्या वतीने खेळाडू तयार आहे आणि सोबतीला फलंदाज आपण पाहतोय मयूर दळवी. मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी विजयासाठी 49 धावांचं खूप मोठं टार्गेट आहे. कारण एका बाजूला पाहिलं तर सगळे सामने फलंदाजीच्या बळावर जिंकता येतात असं नाहीये मित्रांनो. तर गोलंदाजी चांगली झाली तर गोलंदाजीच्या बळावर देखील सामने जिंकताना आम्ही अनेक मैदानांवर पाहिलेले आहे. चला, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावून येत्तर, असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावून येत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. या क्रिकेटच्या प्रश्नांची उत्तर, कारणांची कारण मीमांसा, धमकीची धमक आणि गोलंदाजीला उत्तर फलंदाजीमध्ये देण्यासाठी संघ तयार आहे टीम नांदकर. पहिला बॉल मोरेश्वर सुतार, अनऑर्थोडॉक्स शॉट, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आणि बॉल निघून चाललाय थर्ड मॅनच्या बाहेर. 4 चौकार. बॉटम अँड टॉप अँडचा वापर केला, रिवर्सच्या माध्यमातून फटका सजवला. त्यांना देखील माहित आहे की साम दाम दंड आणि भेद, आपल्याकडे वेळ कमी आहे. 4 षटकाने विजयासाठी 49 धावांची गरज असेल तर सुरुवात चांगली करावी. इज ऑफ द मार्क टीम नानकर आणि सुरुवात चांगली आहे टीम नानकर या संघाची. मोरेश्वर सुतार ज्या कामासाठी ज्या जबाबदारीने मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले ती जबाबदारी पहिल्या बॉलवर पार करत असताना बॅट्समन मोरेश्वर सुतार पुन्हा एकदा स्थान चेंज केला होता. शेवटच्या मोमेंटला स्वतःच्या पावलामध्ये अडचणी, चेंडू रिलीज करणार नाही म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना जणू काही एक्सप्रेसवर गाडी चालवणं. मित्रांनो, एक गाडी उभी आहे, तिचा आरसा रिक्षा आहे की 2 व्हीलर आहे? ओके, ऑल इज सेट. सामन्याला सुरुवात. संजयजी यादव साहेबांकडनं कोणत्याही गोलंदाजांना किंबहुना फलंदाजांना 3 विकेट्स आणि 3 षटकारांसाठी तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेला आहे. पहिल्या धावेचा प्रयत्न आणि पहिल्या धावेच्या प्रयत्नात बिग विकेट, मोठा मासा गळायला लागतोय, आवश्यकता नव्हती. आणि निखिल ठोंबरे सर याला म्हणतात विनाशकाले विपरीत बुद्धी. खर तर
तिसगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय विकास शेठ गायकवाड यांच्याकडनं प्रत्येक विकेट साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. थँक्यू सो मच विकास शेठ गायकवाड. त्याचबरोबर संजयजी यादव साहेब यांच्याकडनं 3 विकेटसाठी 500 रुपये आणि 3 षटकारांसाठी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद संजयजी यादव साहेब. आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण वाटलं होतं ज्या वेळेला मोरेश्वर सुतार नानकर संघाच्या वतीने पहिल्या बॉलवर चौका ठोकतात आणि दुसरा बॉल डॉट आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर विकेट आपण पाहू शकाल. माफ करा, दुसऱ्या बॉलवर विकेट गमावून बसले. टेम्परामेंट संपलं, संयम गमावलं आणि आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहायला मिळेल की प्रतिस्पर्धी टीम नवीन फलंदाज अक्षय देठे. संकट तर ओढावलं, कारण मोरेश्वर सुतार बाद होताना पाहायला मिळाले. खोलबट टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न, लँड होणार नाही आणि लॉंग ऑन ला डीप मध्ये फिल्डर होता, पकडला जेल. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज याला म्हणतात सुखी संसाराला ग्रहण लागणं, पत्त्यांचा बंगला कोसळणं आणि प्रवासाला सुरुवात केल्यानंतर ऍक्सिडेंट होणं. क्रिकेट इज अन ऍक्सिडेंट. घडलाय घात, अपघात. मोरेश्वर सुतार यांच्या मनामध्ये पश्चातापाचं वातावरण, कारण पहिल्या बॉलवर अनऑर्थोडॉक्स शॉट खेळले, बॉल निघून गेला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या स्वस्तामध्ये देऊन बसले, धावचीच्या स्वरूपात बाद झाले. त्यानंतर आपण पाहू शकाल अक्षय देठे, मयूर देखील बाद झाले. एक मोठा फटका खेळण्याचा नाद होता. त्यांना देखील माहिती आहे की धावांची गरज आहे, पण स्वतःची विकेट वाचवणं या मॅच मध्ये देखील महत्वाची गोष्ट आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळते. तिसगाव संघाचं वर्चस्व आपण पाहू शकाल सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 2 विकेट्स मिळवल्या गोलंदाजी करत असताना. ऋषभ गायकवाड, इथे लेग ब्रेक बॉल होता ऑन साइडला, फिल्डर नाही आहेत. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलवर रन्स मिळतील 4. चौकार. सध्याच्या घडीला प्रेडिक्ट करणं जरा कठीण आहे, कारण पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवर 4, त्यानंतर 2 विकेट्स, चौथ्या बॉलवर देखील 4. म्हणजे सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज आहेत गोलंदाज ऋषभ गायकवाड, ज्याने बॅटिंग देखील चांगली केली. ऑलराऊंडर पर्सनॅलिटी. इथे लेग ब्रेक बॉल, समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. इनफिल्ड मध्ये चेंडू अडवलाय, उचलला, फेकलाय. क्विक ऍक्शन या ठिकाणी पाहायला मिळतात, परंतु एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम नांदकर या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा. महत्वाच्या 2 विकेट्स नांदकर संघानं गमावल्या. वाढवलेला आत्मविश्वास आणि म्हटलं जातं ना मित्रांनो, आत्मविश्वासाच्या बळावर या महाराष्ट्राच्या व्याघ्र मुखावानं, या महाराष्ट्राच्या योद्ध्यांनी अनेक सारी युद्ध महाराष्ट्राच्या मातीमध्ये जिंकलेले आहेत. कोण विसरेल या महाराष्ट्राच्या मातीचा रणसंग्राम आणि तो इतिहास. चर्चा होत राहील. तुर्तास जाऊया आपण मॅचच्या दिशेने. गोलंदाज सज्जात ऋषभ गायकवाड. नॅचरल अँगलने चेंडू टर्न करतात, ऑन साइडला फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक खूप लांब दूरवरून येताना पाहायला मिळतात. एक सिंगल तर मिळेल. थ्रो देखील या ठिकाणी चांगला आहे, कलेक्शन देखील योग्य आहे. इथे सगळं काही चांगलं पाहायला मिळतं या मॅच मध्ये. जरी मरी तिसगाव संघाच्या वतीनं एकंदरीत पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पाठलाग करणारी टीम नांदकर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 10 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना जरी मरी तिसगाव संघाची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये होती 11 आणि ते उत्तर देत असताना आपण पाहू शकाल बॅटिंग करणारी टीम नांदकर या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. चला टीम झाली असेल टीम तिसगाव तर लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावा मित्रांनो. दुपारचे ठीक
ठीक 1:49 मिनिटे होत आहेत. अजून भरपूर सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत. आज की शाम देखेंगे किसके नाम. आजची शाम संध्या कोणाच्या नावावर राहील हे पाहण्यासाठी ऍट दिस मोमेंट आज आता ताबडतोब शर्तीचे आणि मेहनतीचे प्रयत्न रंग उजळतील, शंका नाहीये. पत होऊ दिला नाही. अतिशय दर्जेदार षटक राहिलं, कलात्मकता पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे मोहरे टिपले गेले आणि त्यानंतर स्वतःच्या पावलावर ठेवलेला विश्वास, असं म्हणतात ना, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्याचं काय आहे बांधता येईल के बाई, पण क्षितिजाच्या पल्ल्याड झेप घेण्याची जिद्द हिवरात असावी आणि ती झेप कोणता संघ मारेल क्षितिजाच्या पल्ल्याड आणि विजयाच्या रथावर कोण आरूढ होईल हे पाहणं अजून बाकी आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात, सर्व तयार. पुन्हा अडथळ्यांना सामोरं जावं लागतंय आणि शेवटच्या मुवमेंटला स्वतःला थांबवत आहेत. त्यांना देखील माहिती आहे मुवमेंट महत्वाची आहे. जोपर्यंत तुम्ही स्माइल करत नाही तोपर्यंत कॅमेरामन फोटोग्राफर तुमचा फोटो काढणार नाही. जोपर्यंत तुमचा फुटवर योग्य नाही तोपर्यंत तुमची रिलीज पॉइंट योग्य नाही तोपर्यंत तुम्ही चेंडू फेकणार नाहीत. म्हणून म्हणतात ना, बुडत्याला काठीचा आधार, ती काठी देखील महत्वाची असते. या मॅच मध्ये तसं काही घडेल का पाहणे या ठिकाणी गरजेचं आहे. स्पीडअप घाई करा मित्रांनो, वेळ आपल्याकडे नाही आहे, वेळ निघून चाललेली आहे. एंड ऑफ दिस ओव्हर आणि पहिलं षटक संपल्यानंतर 2 विकेट्स, 10 धावा धावफलकावर. शेवटच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये अजून 49 धावांची गरज आहे, 39 धावांची गरज. इथून मात्र 13.00 ची सरासरी गाठावी लागेल. यस, वाईट बॉल, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल. आतापर्यंत आपण पाहतोय नानकर संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा, 11 runs on scoreboard, loss of 2 wickets by Nankar team. What will happen next? I don't know about that, but match will be high and voltage drama. शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारी मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. प्लीज डोंट आर्ग्युमेंट विथ द अंपायर. मित्रांनो, सहकार्याची भावना दाखवायची आहे. जस्ट व्हाईट बॉल, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 11 धावा. सन्माननीय संजयजी यादव साहेबांकडून 3 विकेट्स, 3 चौकार, 3 षटकार, तब्बल 500 रुपये. स्टॅन चेंज केला, रॉकेट प्रमाणे बॉल निघून चाललाय कव्हर स्वीपरला. डीप मध्ये फिल्डर आहेत, एक सिंगल तर मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने थेंबे थेंबे का होईना तळ साचवण्याचे काम सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारी टीम. नंतर संघाचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण म्हणतात ना, क्रिकेट मध्ये बोलून चालत नाही, इथे क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. आधी केले मग सांगितले, स्वप्नामध्ये वाघ मारला तर तो जंगलामध्ये मरणार नाही. त्या तुम्हाला सातत्याने प्रॅक्टिकल गोष्टी कराव्याच लागतील. आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीने बॅटिंग करायचे. सेकंड इनिंग मध्ये टीम नानकर या संघाला. इथे बॅकफुट आले, लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय वाईड डिश लॉंग ऑफच्या दिशेला. डीप मध्ये फिल्डर वेगाने पोहोचण्यापूर्वी बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गोलंदाजाच्या मनामध्ये दुःखाचं वातावरण, कारण बॉल लॉंग ऑफ हाताला बरसून बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. पर्सनॅलिटी अर्थात टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला पडलेलं गोड स्वप्न अर्थात आज आमच्या अतिथी गणांच्या यादीमध्ये जॉर्डन सर, वेलकम. आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जेव्हा आपण मॅचच्या दिशेने गोलंदाज सज्ज आहेत. इथे फुलटॉस बॉल, समोरच्या दिशेला फटका फसलाय, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. 1 डॉली कॅच, 1 मोर विकेट डाऊन, आणखी एका विकेटचं पतन. तिसगाव संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. तिसगावचे यशस्वी उद्योजक सन्माननीय विकास शेठ गायकवाड यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे.
त्याचबरोबर कोणत्याही गोलंदाजाने 3 विकेट घेतल्या तर सन्माननीय संजयजी यादव साहेब यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर बॅट्समनसाठी 3 चौकार आणि 3 षटकार यासाठी देखील 501 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय संजयजी यादव साहेब यांच्याकडनं दिलं गेलं आहे। ही प्रेरणा आहे आणि खेळाडूंच्या पाठीवर आपण कौतुकाची थाप ठेवतात। सन्माननीय संजयजी यादव साहेब आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। जाऊ आपण मॅचच्या दिशेने। विकेट्स आणि आपण पाहू शकाल 16 धावा धावफलकावर आहेत। एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम नानकर संघ या ठिकाणी करताना पाहायला मिळते, पण सध्याच्या घडीला दोन्ही संघ बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत। गोलंदाज सज्जाद सौरभ, इथे टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेला वळालाय। खराब चेंडू आहे कारण इथे लाईन खराब आहे। असं म्हणतात ना मित्रांनो, लाईन क्रॉस न करे, मग रेल्वेची असेल ती देखील आणि खेळपट्टीवरची देखील लाईन क्रॉस करू नका। धोके आणि ते धोके या ठिकाणी पाहायला मिळतात। यावेळेस वाईट बॉल, एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणारी टीम नानकर या संघासाठी। टीमची टोटल 1 ने पुढे सरकली, आतापर्यंत 17 धावा, 4 षटकांनी 49 धावांचा खूप मोठा पाठलाग टीम नानकर संघाला करायचा आहे। जरीमरी तिसगाव संघाने देखील रणशिंग फुंकलेले आहेत। या युद्धाला झाली सुरुवात आणि पाहता पाहता विकेटचा सडा पाडण्याचं काम तिसगाव संघाच्या गोलंदाजांनी यथायोग्य आणि त्याचा परिपाक स्कोर बोर्डवर या ठिकाणी पाहायला मिळतोय। इथे समोरच्या दिशेला फटका फसला, मिस्टर स्ट्रोक अप इन द एअर आणि चेंडू खाली फिल्डर पोहोचले, कॅच ड्रॉप, 2-2 क्षेत्ररक्षक कॉम्बिनेशन चुकलं, कार्यक्रम संपला आणि पाहू शकाल अ पिच ऑफरिंग ऍडव्हान्टेज टू द बॅट्समन दॅट्स कॉल्ड अ बेल्टर। असं म्हणतात ना मित्रांनो, जी खेळपट्टी ज्या फलंदाजाला जास्तीत जास्त धावा निर्माण करून देते त्या खेळपट्टीला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बेल्टर हा शब्द वापरला गेलाय आणि ही खेळपट्टी कोणासाठी बेल्टर आहे पाहणं औत्सुक्याचं आणि गरजेचं आहे। टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल, आतापर्यंत 18 धावा आणि विकेट्स गमावल्या 3 नानकर या संघानं। मोरेश्वर सुतार दुसऱ्या बॉलवर बाद झाले, त्यानंतर मयूर देखील एक चेंडू खेळून 1 धावेवर बाद झाले, 0 वर बाद झाले। त्यानंतर मनीष थेटे ते देखील अक्षय थेटे मैदानाच्या आतमध्ये खेळतात आणि सोबतीला फलंदाज अनिकेत दळवी। सामना अजूनही संपलेला नाहीये, संघर्ष चालू आहे, पण क्रिकेटमध्ये संघर्ष हा सातत्याने लपलेला असतो ना मित्रांनो। क्रिकेट म्हणजे सगळ्यात मोठा दर्या सागर आहे। यामध्ये हिरे माणिक मोती यांचा शोध घ्यायचा असेल तर तळागाळाशी तुम्हाला की घाव पत्थर पर तब तक पत्थर भी भगवान नाही होता आणि तो संघर्ष बॅटिंग करणारी टीम नानकर संघाच्या वाट्याला आलेला आहे। याला म्हणतात मित्रांनो टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। टीमची टोटल धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा, शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत तब्बल 30 धावा। शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा विधायक ऑफिशियल 2 मिनिटं मॅच स्टॉप करायचे ही सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे। खरं तर या महाराष्ट्राची परंपरा पाहिली, या महाराष्ट्राच्या परंपरेचा विचार केला तर अतिथींना देव मानणारी या महाराष्ट्राची परंपरा आहे। अतिथी देव भव ही भारताची धरा, स्वागत करून तुमची आम्ही पाळतो परंपरा। कर्तृत्ववान मनगटातून इतिहास घडवणारा शूरांचा वीरांचा हाच महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, धर्मवीर छत्रपती शंभूराजांचा महाराष्ट्र, ज्ञानोबायांचा महाराष्ट्र, तुकोबांचा महाराष्ट्र, कर्तृत्ववान मनगटातून जागत्या मेंदूतून इतिहास घडवणाऱ्या शूरांचा महाराष्ट्र। आणि याच महाराष्ट्राच्या परंपरेनुसार या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी ग्रामपंचायत इताडे आणि इताडे गावचं ही भूमिपुत्र सन्माननीय आदरणीय
जगन शेठ पाटील साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। मग शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक आणि आध्यात्मिक या सर्वच्या सर्व क्षेत्राची परिसीमा या व्यक्तिमत्वानं गाठली गेली। असं म्हणतात ना, काही माणसांचं येणं हे केवळ आणि केवळ येणं नसतं, तर ते सुवर्ण पानावर लिहिलेलं सुंदर आणि सुंदर लेणं असतं। त्यामधील एक व्यक्तिमत्व सन्माननीय जगन शेठ पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलात। या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या वतीनं पाटील साहेब आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतो। वेलकम, आपण आलात। अम्मा घरी जाणं शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्र यत्न करू, शब्दचे आमच्या जीवीचे जीवन, शब्द धन वाटू जनलोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू। आणि त्या शब्द सुमनाने सन्माननीय जगन शेठ पाटील साहेब वेलकम, आपण आलात, आपलं सहर्ष स्वागत आहे। मान्यवरांच्या माहितीसाठी आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे। टीम नानकर विपक्ष जरीमरी तिसगाव या दोन संघाच्या दरम्यान पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे आणि पहिला डाव सावरत असताना टीम जरीमरी तिसगाव संघाने 4 षटकामध्ये धावा बनवल्यात 48 आणि विजयासाठी नानकर संघाला बनवायच्या 49 आणि त्या 49 धावा बनवत असताना 2 षटकं संपली आणि 2 षटकां समाप्त झाल्यानंतर नानकर संघाने धावसंख्या बनवली 19, 12 बॉल आणि 30 धावांची गरज। इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, फ्लिक ऑफ द रिस्क आणि बॉल निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार। जर ठोकले तर सन्माननीय संजयजी यादव साहेब यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे। एक षटकार ठोकलाय। या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आमणेगावचं व्यक्तिमत्व सन्माननीय सुरेंद्रजी दळवी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। दळवी साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय। चांगली स्पर्धा, काळजात आणि काळजाच्या प्रत्येक स्पंदनावर विराजमान होणारी स्पर्धा, विलोभनीय स्पर्धा, प्रसिद्ध स्पर्धा, लोकप्रिय स्पर्धा अर्थात एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024 क्रिकेटचा हा थरार षटकार ठोकला आणि आता सामना पुन्हा एकदा जिवंत होताना पाहायला मिळतोय। इथून जर पाहिलं तर टीमची टोटल धाव फलकावर आतापर्यंत 25 धावा, विजयासाठी 24 धावांची गरज, बॉल शिल्लक 11। काय घडेल या मॅच मध्ये, संघर्ष चालू आहे। या मॅचचा विचार केला तर टीम नानकर या संघाचा अक्षय नावाप्रमाणे बॅटिंग करतायत। इथे हलकासा प्रयत्न होता समोरच्या दिशेला ढकलून देण्याचा, टॉप एज होती आणि पाहू शकाल इनफिल्ड मध्ये चेंडू अडवला गेलाय। फर्स्ट स्लिपने एकच सिंगल मिळेल, एक धाव या सामन्यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि मी तर म्हणेन जबाबदारी नावाचं आयुर्वेदिक टॉनिक पिल्यानंतर तुम्हाला येणारी सगळ्यात मोठी प्रेरणा म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आणि तो कोणत्या संघाचा राहील हे देखील पाहणं या मॅच मध्ये खूप गरजेचं आहे। इथून जर पाहिलं तर बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडू मध्ये पाहिलं तर विजयासाठी अजूनही 24 धावांची, माफ करा 23 धावांची आवश्यकता आहे टीम नानकर या संघाला। 10 चेंडू 23 धावा म्हणजे या क्षणाला प्रेडिक्ट करणं थोडंसं कठीण आहे। कोण जिंकेल हा सामना सांगता येणं कठीण आहे। गोलंदाजांची जिद्द आणि चिकाटी तर फलंदाजांची मेहनत आणि संघर्ष या मॅच मध्ये लपताना पाहायला मिळतोय। चांगली मॅच पाहायला मिळेल। हे 4ही चेंडू दोन्ही संघासाठी महत्त्वाचे आहेत। चेंडू टर्न करण्याचा प्रयत्न, क्रिकेटचं क्षेपणास्त्र म्हणजे वाईड यॉर्कर, परंतु अंपायर सांगत असताना हा चेंडू वाईड लाईनच्या खूपच बाहेर आहे। यस वाईड बॉल, एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत 27 धावा, विजयासाठी बॉल शिल्लक आहे 10 आणि 10 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे टीम नानकर या संघाला। जरी मध्ये तिसगाव संघाची गोलंदाजी तर एका बाजूला पाहिलं तर नानकर संघाची बॅटिंग जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। दोन्ही संघाच्या बाजूने अंबुजा सिमेंट का जोड है, टूटेंगे नहीं लढेंगे और जीतेंगे। इथे फटका चांगला आहे, स्वीट साऊंड फ्रॉम दी बॅट, एक टप्पा घेतलाय शेवटच्या मोमेंटला, चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय। वेल फिल्डिंग आणि मी तर म्हणेन आपल्या संघासाठी 3 धावा वाचल्या असतीलच, एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम नानकर या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा, विजयासाठी अजून 21 धावांची आवश्यकता आहे टीम नानकर या संघाला आणि बॉल शिल्लक आहेत 9। रात्र छोटी आणि टेन्शन सोंगे मात्र फार, बॉल कमी धावा मात्र अधिक, विकेट्स गमावल्या टीम नानकर या संघानं 3। आता समीकरण बनलंय शेवटचे 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत अजूनही 21 धावा। व्हॉट अ मॅच, चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल। रंगारंग सोहळा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा इनसाइड आउट, फटका चांगला आहे। द सेकंड गॉड ऑफ क्रिकेट वर्ल्ड विराट कोहलीची आठवण या फटक्यावर येईल आणि बॉल निघून गेलाय एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर। बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आग ओकताना पाहायला मिळतोय। फलंदाज अक्षय थेटेच्या बॅटमधनं मस्ट निडेड 4।
3 चौकारासाठी सन्माननीय संजयजी यादव साहेब यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे। त्याचबरोबर 3 विकेटसाठी तिसगाव संघाचे तिसगाव गावचे यशस्वी उद्योजक सन्माननीय विकास शेठ गायकवाड यांच्याकडनं सुद्धा तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। बक्षिसांची खैरात दोन्ही संघांना लाभलेली आहे। पण पाहूया संघर्ष कोणाचा यशाच्या शिखरावर जाऊन विराजमान होईल आणि यशस्वीता कोणत्या संघाला ऑल इज वेल म्हणेल हे पाहणं या मॅच मध्ये खूप गरजेचं आहे। बॉल शिल्लक राहिले 8 आणि 8 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे आहेत 17 धाबा। 8 चेंडू 17 धाबा। सामना पुन्हा एकदा जिवंत होताना पाहायला मिळतोय। विजय दृष्टिक्षेपामध्ये आणला एका चौकारानं आणि एका षटकारानं, परंतु या क्षणापासून देखील सामना टर्न होऊ शकतो। मित्रांनो, क्रिकेटवर भाष्य करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण समजलं जातं, कारण सांगता येणार नाही। जोपर्यंत शेवटचा चेंडू रिलीज होत नाही, जोपर्यंत मॅचचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सांगता येणार नाही कोण जिंकेल हा सामना। 8 चेंडू आणि 17 धावांची गरज। स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, त्यासाठी तुमचा स्टान्स, ग्रिप ऑफ बॅट, बॉटम हँड, टॉप हँड, सीप और कॉन्सन्ट्रेशन, नजर देखील बॉलवर असावी लागते। आणि बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये। क्रुशियल मुवमेंट बनत चाललेली आहे या मॅच मध्ये। आता कोण जिंकेल हा सामना। शेवटचे 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये बनवायचे आहेत अजूनही 17 धावा। एका बाजूला टीम जरीमरी तिसगाव, एका बाजूला टीम नांदकर। काय घडेल या मॅच मध्ये, कोणत्या ट्विस्ट येतील पाहणं गरजेचं आहे। शफल झाले बॅट्समन, ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, व्ही शेप मध्ये फटका सजवला, एक सिंगल कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, नाही, कारण बॅट्समन अक्षयला देखील माहित आहे शेवटच्या 6 चेंडूंवर आपला अधिराज्य गाजवायचा असेल तर खेळपट्टीवर टिकून राहणं ही महत्त्वाची गोष्ट आहे। प्रेक्षको, 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचा पट्टा करणारी टीम नांदकर या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्याच्या मोबदल्यात आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील की धावसंख्या धावफलकावर 33 आणि बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये टीम नांदकर संघाला बनवायच्या आहेत तब्बल आणि तब्बल 16 धावा, म्हणजे 4 चौकार किंबहुना 3 मोठे फटके या मॅच मध्ये लागणं टीम नांदकर संघासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। चला मित्रांनो, टीम मीटिंग झाली असेल तर लगेच क्षेत्ररक्षण लावा, आज वेळ नाही आहे, आता निश्चिंतीने पावलं विसावा। याचसाठी केला हट्टा शेवटचा दिस, शेवटचा क्षण आणि शेवटचा संघर्ष गोड व्हावा। 2 वाजून 6 मिनिटे होत आहेत। प्रेक्षक, आपणा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। आपण ऐकतात पाहतात एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024। गेलेल्या व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा मिळावा, गेल्या व्यक्तिमत्वाच्या आठवणींना सातत्याने ध्रुवपद प्राप्त व्हावं आणि पुन्हा एकदा याच आठवणी ताज्या तवान्या पारिजातकाप्रमाणे फुलाव्यात। याच अनुषंगाने या सगळ्या व्यवस्थापन समितीने केलेला हा मनोधैर्य आणि खूप मोठा अट्टास या स्पर्धेच्या वतीने आपण पाहतोय। गेल्या अनेक दिवसांपासून हा संपूर्ण सुंदर शामियाना स्वर्गाचा 7 दरवाजा उघडायला लावणारा पाहायला मिळाला आणि बघता बघता ही सुंदर स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या डोळ्यांपुरता नाही, फक्त डोळ्यांच्या पापण्यांपुरता नाही, थेट काळजात जाऊन विराजमान झालेली आहे। एक फ्लेक्स, एक बॅनर तुम्हाला सगळ्यांना आकर्षित करताना पाहायला मिळतोय। तुर्तास नाव बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅचच्या दिशेने। शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे टीम नांदकर या संघाला। खेळपट्टीवर 2 खेळाडू खेळतात, एका बाजूला पाहिलं तर अक्षय थेटेचा संघर्ष आणि एका बाजूला पाहिलं तर अनिकेत दळवी। शेवटच्या षटकाची जबाबदारी अनिकेत नावाच्या गोलंदाज अर्थात तिसगाव संघाचं भविष्य अनिकेत नावाच्या गोलंदाजांच्या हातामध्ये। काय घडेल सामन्याला सुरुवात व्यवस्थापन समितीच्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं, समर्थकांच्या वतीनं दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। एक चांगला खेळ शेवटच्या 6 बॉल मध्ये पाहायला मिळेल। बड मॅच, चांगली मॅच पाहायला मिळेल। शेवटचे 6 चेंडू आणि 16 ची गरज। अक्षय थेटे प्रयत्न चालू आहे, इथे अलाउंदी कार्पेट खेळले, एक सिंगल तर मिळाली। थांब आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत। जेव्हा आपण मॅच कडे शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे टीम नांदकर या संघाला। सातत्याने तिसगाव संघाचं क्षेत्ररक्षण बदललं जाते, त्यांना देखील माहिती आहे एक छोटासा बदलाव बडे कामयाबी का हिस्सा बन जाता है। 5 चेंडू 15, इथे ओव्हर पिच बॉल, फटका चांगला आहे परंतु जितका चांगला फटका त्याही पेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळतंय। जान जाए पर गेंद ना जाए, जान जाए रन्स ना जाए, जान जाए मॅच ना जाए। शेवटचे 4 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्यात अजूनही 14 धावा। सन्माननीय अनंत दळवी साहेबांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। या स्पर्धेच्या वतीने दळवी साहेब आपलं देखील शब्द सुमनाने आम्ही सहर्ष स्वागत करतोय। 4 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज। जोपर्यंत अक्षय थेटे खेळपट्टीवर सज्ज आहे तोपर्यंत नांदकर संघाच्या विजयाच्या अपेक्षा कायम। आणि इथे फटका सजवलाय ऑन साइडला, ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षकात एकच सिंगल मिळाली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, केला प्रयत्न आणि दुसरी धाव कंप्लीट होईल का, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी। दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद, एक सिंगल मिळाली, एक विकेट गमावली। एक बाजूला दुःखाचं वातावरण, एका बाजूला हर्ष, उत्सव आणि आनंद मनवला जाईल।
बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. अजूनही आमचे स्कोरर मित्र आम्हाला कळवतील. नानकर संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर बनवायचे आहेत 3 चेंडू आणि 13 धावा. जी नावं आणि ज्या कामाने ओळखली गेली ती नावं खऱ्या अर्थानं ब्रँड बनत गेली आणि पाहता पाहता जगनशेठ पाटील साहेब नाम नाही तो ब्रँड आणि या सामन्याचा घेत आहेत आनंद. 3 चेंडू 13 धावा. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढला आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये हुईना बात, क्या बात आहे. मस्ट निडेड सिक्स, षटकार ठोकला आणि पुन्हा एकदा या मॅचला जिवंत करत असताना बॅट्समन अक्षयच्या बॅटमन आलेला हा तडाखा षटकार. शेवटचे 3 चेंडू 13 ची गरज. षटकार ठोकला बॅट्समन अक्षय थेटेनं. आता बॉल शिल्लक आहे 2 आणि विजयासाठी बनवायचे आहेत फक्त आणि फक्त 7 धावा. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे, क्या बात आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? जबाबदारी कोणावर आहे पाहणं गरजेचं आहे, परंतु नाही. यावेळेस नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज उभा राहिला अक्षय थेटे आणि स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज संकेत दळवी. 1 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज. मित्रांनो, सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. 1 बॉल आणि विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. का मॅच बनली गेली, कोण जिंकेल हा सामना? टीम जरीमरी 30 गाव की टीम नांदकर? गोलंदाजी की फलंदाजी? प्रेरणा, जिद्द, चिकाटी, मेहनत, संघर्ष या सगळ्या गोष्टींनी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. काय मॅच आहे. 1 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. षटकार ठोकला जाईल का? अनेक साऱ्या मैदानांवर 1 चेंडू आणि 6 हे समीकरण यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलेलं आहे, परंतु काय घडेल? गोलंदाज कोणता चेंडू फेकेल? शॉट ऑफ गुड लेंथ, वाईड यॉर्कर, हाफ ट्रॅकर, बाउन्स, कोणते प्रयोग केले जातील? आणि समोर मात्र क्रिकेट हे जर युद्ध असेल तर या युद्धा नावाच्या क्रिकेटच्या हातातील शस्त्र नावाची बॅट कशी तळपली जाईल पाहणं गरजेचं आहे. एक टीम जरीमरी 30 गाव या संघानं हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम नांदकर. आपण देखील एक चांगला खेळ केला.